मङ्गलं शिव शङ्करः मङ्गलं ब्रह्मदेवश्च मङ्गलं सर्वं तुझ्या कृपेचा मेघ बरसता, तुझ्या कृपेचा मेघ बरसता, आशेची उद्याने फुलता, आशेची उद्याने फुलता, या संसारी विश्वमंदिनी, या संसारी विश्वमंदिनी दुराचार दंभाच्या नगरी, दुराचार दंभाच्या नगरी, अनाचार अवसेच्या तिमिरी, अनाचार अवसेच्या तिमिरी, त्रिशूळ तव चमकता अचानक, त्रिशूळ तव चमकता अचानक, दुरिताचा अंधार रे, जय जय दुर्गे शुभंकरे, जय जय दुर्गे शुभंकरे, अपार हा भवसागर दुस्तर, अपार हा भवसागर दुस्तर, तुझ्या कृपे विण कोण करे, जय जय दुर्गे शुभंकरे, जय जय
सर्व नाट्य रसिकांचे मनापासून स्वागत करतो. गेली 42 वर्ष उत्क्रांती नाट्य मंडळ आपल्या समोर नाट्य प्रयोग करत आहेत, आपली सेवा करत आहेत. कोरोनाच्या पिरियडमध्ये थोडे 4-5 वर्षाचा फरक पडला जातो. हे 35वं पुष्प आहे. 1982 पासून 42 वर्ष अखंड परंपरा या गावची आहे. अन्य नवयुग नाट्य मंडळ, उत्क्रांती नाट्य मंडळ व अनेक नाट्य मंडळ या गावात आपली सेवा करत आहेत. हे जे स्टेज सगळे नाट्यलेखक कैलासवासी विद्यापा सावंत यांच्या समृद्ध लेखनातून साकार झालेले नांदी महान वटवृक्ष झालेला आहे. अनेक दर्जेदार नाट्य प्रयोग याच उत्क्रांती सेवा मंडळानं नाट्य मंडळानं दिलेले आहेत. ते आमचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी शंकर भाऊ काकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण झालेला आहे. अशी किमया झाली. पंख फुटल्यावर सारी पाखर उरकन उडून गेली रे गेली. अशी आज पोर आई बापाला विसरली. हल्लीची ही पोर आई बापाला विसरली. तुला शिमल्याला फिरायला जायचं नव्हतं.
का आपण सिंगापूरला जायचं? तुम्हाला सिंगाला कसं झालं फिरायला? नाही शिवल्याचं इमल्याहूनही भारी आहे कोणतं राहून पहिलेचं श्रीबापूरचं कौतुक काही मला कौतुक नाही शिवल्याचं इमल्याहूनही भारी आहे कोणतं राहून पहिलेचं आमच्या खांदीवर मस्त चालायचं आमच्या खांदीवर मस्त चालायचं मी काय म्हणते माझा नवरा रोज तू हेच नाही वाटतं मागतो म्हणजे म्हणजे त्यांच्यावर नक्कीच कोणतरी करणी केली आहे होय माई त्यामुळे तो तसा वाटतो जगत वंदनीय देव मान्य देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकोबराय यांना साष्टांग फुटल्यावर सारी पाखर हुरकन उडून गेली रे गेली कशी आज पोर आई बापाला विसरली हल्लीची ही पोर आई बापाला विसरली याच्याशी मी बोलून घेऊ का? हो चालेल चालेल आणि हो वरिष्ठ सणाला लोक येणार फुलं टाकायला तेव्हा जेवणाची सोय करा हो एका वाटीची तांब्याची आणि ताटाची कमी पडू नये ना महाराज तुमच्या कीर्तनाने आज आमचे डोळे उघडले आम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर आज ही वेळ आमच्यावर आली नसती आज आमचे बाबा आमच्यात असते पण मंडळी आमची वेळ चुकली तुमची वेळ अजून चुकलेली नाही वेळीच सावध व्हा आपल्या आईवडिलांना जपा त्यांची व्यवस्थित काळजी घ्या माणसातला देव माणूस भला माणूस आमचा वडील आज आमच्यातून गेला तर तुम्ही वेळीच सावध व्हा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा माणसातल्या देव माणसाला शोधा धन्यवाद